ढोल ताशाचा कडकडाट, आजूबाजूला बसलेले हजारो लोक आणि समोर लाल मातीच्या आखाडात एकमेकांना चितपट करण्यासाठी भिडलेले दोन महाकाय शरीर. दोघांचे घामानं भिजलेले शरीर आणि त्यावर चिकटलेली लाल माती आणि भिडणाऱ्या प्रत्येक मलाचे एक स्वप्न, चांदीची गदा खांद्यावर घेऊन मिरवायचे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र केसरी या स्पर्धेबद्दल. ती कधी सुरू झाली, कशी सुरू झाली, त्यासाठी पात्रता काय आणि महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर मानधन मिळून काय मिळते, हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. महाराष्ट्रात असा माणूस नसेल ज्याला कुस्ती हा खेळ माहीत नसेल. हा खेळ अंदाजे 3,500 वर्षापूर्वीचा आहे. ऋग्वेदात मल्ल या शब्दाचा उल्लेख आढळतो. महाभारतात भीष्म द्रोणाचार्य यांनी शिकवलेले मल्लयुद्ध याचेही प्रमाण मिळते. भीमसेननी जरासंधाला 90 दिवस उचलून धरलेली कथा सुद्धा प्रसिद्ध आहे. कृष्णाने चाणूर मल्ल हरवल्याची सुद्धा कथा आपण ऐकली असेल. तर अलीकडे मराठा साम्राज्यात सुद्धा कुस्ती हा खेळ सगळ्यांचा आवडीचा खेळ होता. दिवस वर्ष बदलत गेले तसं कुस्ती हा खेळ मातीत रुजत गेला आणि महाराष्ट्राच्या मातीत कुस्ती हा खेळाचा नंबर नेहमीच वरचाच राहिला. महाराष्ट्र केसरी खेळाची सुरुवात जरा रंजक पद्धतीने झाली. दशक होतं 1950चं. महाराष्ट्रात कुस्ती गावोगावी रंगायची. कुठल्या गावाची जत्रा म्हटलं की कुस्ती हा खेळ असायचा. त्यासाठी चांगले बक्षीस सुद्धा असायचे. पण कुस्तीला राज्यस्तरीय असा भव्य मंच नव्हता. त्यासाठी कुस्ती महर्षी मामासाहेब मोहाळ यांच्या डोक्यात एक विचार आला. आपल्या मल्लांना एक मोठं राज्यस्तरीय व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि त्यातून स्थापन झाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद. सुरुवातीची काही वर्ष स्पर्धा आयोजित होण्यात अडचणी आल्या. पुढे 1955, 1958, 1959 मध्ये स्पर्धा रद्दच राहिली. 1960ला नागपुरात स्पर्धा झाली, पण तिचा निकाल अनिर्णय राहिला. आणि मग आलं साल 1961. आता छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तेव्हाचे औरंगाबाद. औरंगाबादमध्ये लाल माती टाकून आखाडा साजला. तब्बल 23 जिल्ह्यातून 550 मल्ल या स्पर्धेत उतरले. धुरळा उडला, लोकांच्या छातीत धडधड वाढली, मल्लांना मल भिडले आणि महाराष्ट्राच्या इतिहास पहिल्यांदाच महाराष्ट्रात केसरीचा खरा विजेता ठरला. सांगलीच्या दह्यारी गावाचा एक तरुण मल्ल दिनकर दह्यारी. सुरुवातीला रोख बक्षीस दिले जायचे, पण 1982 पासून विजेत्याला 1.5 किलो वजनाची चांदीची गदा देण्याची परंपरा सुरू झाली आणि पुढे परंपरा कायम राहिली. सन 2008 नंतर त्यात रोख रक्कम 51,000 रुपयांची भर पडली. आजपर्यंत या स्पर्धेत कोल्हापूरने तब्बल 16 वेळा गदा उचलली. मुंबई, सांगली, जळगाव, मराठवाडा, विदर्भ या सगळ्यांनी या स्पर्धेत आपला ठसा उमटवला. ही फक्त स्पर्धा नाही, तर महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्र केसरी म्हणजे केवळ ताकदीची लढाई नाही, तर इथे नियमाचा खेळ तितकाच कडक असतो. स्पर्धा 2 विभागात होते, एक मातीवर आणि एक मॅटवर. दोन्ही विभागाचे विजेता शेवटी मॅटवर आंतरराष्ट्रीय फ्रीस्टाईल नियमानुसार भेटतात. मुख्य पंचम, मॅच चेअरमॅन, साईड पंच प्रत्येक निर्णयावर बारकाईने लक्ष ठेवून असतात. ही स्पर्धा 57 किलो वजनी गटापासून 97 किलो वजनी गटापर्यंत आणि केसरी गट 86 किलो ते 155 किलो या गटापर्यंत होते आणि नॉकआउट पद्धतीने सामने होतात. निकाल धोबी मारणे, एक चाक, ठेप लावणे, घुटना, कलागंज, ढाक, मोळी, आतील व बाहेरील टांग, एकेकरी पट, दुहेरी पट, गदालोट यासारखे डाव टाकून मल्ल एकमेकांना आसमान दाखवतात. मातीमध्ये चिटपट, घिसा धरपट अशा पारंपरिक डावपेच आणि विजय मिळतो ते मॅटवर पॉइंट सिस्टम, तांत्रिक गुण आणि फेऱ्यांचा खेळ असतो. महाराष्ट्र केसरीसाठी पात्रता म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असावा, ठराविक वयोगट, काही शासकीय नोकरीतील महिलांना मर्यादा असते. म्हणजे स्पर्धा पारदर्शक आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी सगळे काटेकोर आहे. याच नियमामुळे महाराष्ट्र केसरीला प्रतिष्ठा मिळाली आहे. महाराष्ट्र केसरीमध्ये काही मल्लांची 2दा ते 3दा महाराष्ट्र केसरीवर आपले नाव कोरले आहे. अलीकडच्या काळात पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान पृथ्वीराज मोहळ यांच्यासारख्या मल्लांनी नवीन पिढीला कुस्तीकडे पुन्हा खेचून आणण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र केसरीची गदा म्हणजे एका चांदीची वस्तू नाही, तर ती आहे मल्लाच्या आयुष्याची कमाई. गावात महान सन्मान, सरकारी नोकरीतील आरक्षणाचा लाभ, सामाजिक प्रतिष्ठा, ही गदा सगळं काही बदलू शकते. एका मल्लासाठी स्पर्धा म्हणजे वर्षानुवर्ष तयारी, पहाटेचा सराव, दूध तुपाचा खुराक, वस्तादाची शिस्त आणि कित्येक वर्षाची अखंड मेहनत. या मेहनतीनंतर जेव्हा तो मल्ल महाराष्ट्र केसरीमध्ये गदा उचलतो, तेव्हा फक्त त्याचा विजय नसतो, त्या गावाचा विजय असतो, त्या आखाड्याचा विजय असतो, त्याचाही, वडिलांचाही आणि वस्तादाचाही विजय असतो.
तर मित्रांनो, ही होती केसरी गौरव गाथा. तुम्हाला महाराष्ट्र केसरी मधील कोणता प्रसंग आठवतो किंवा पुढचा महाराष्ट्र केसरी कोणता पैलवान होऊ शकतो, तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि पाहत रहा कसं काय.